कोल्हापूरला प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। या भागात अनेक राजांनी आपल्या राज्याच्या खानाखुणा मागे सोडलेल्या आहेत। गेल्या अनेक दशकांपासून याच जिल्ह्यातील कसबा बीड या गावात चक्क सोन्याचा पाऊस पडतोय। दरवर्षी मृग नक्षत्राच्या पावसात गावातील लोकांना शेतात काम करताना, खोदकाम करताना, रस्त्यावरून जात असताना सोनं सापडल्याच्या घटना घडल्यात। या वर्षीच्या पावसातही गावातील सुनीता रमेश कुरणे या महिलेला सोन्याचा एक बेडा सापडलाय। या घटनेमुळे कोल्हापूरचे हे गाव चर्चेत आलंय। अनेक अभ्यासकांनी या गावात संशोधन केलं असून त्यांनी या सोन्याच्या पावसाच्या आख्यायिकेमागे मोठा इतिहास दडला असल्याचं सांगितलंय। मग काय आहे हा इतिहास? या गावात सोनं कुठून येतं आणि ते पावसाळ्यातच का सापडतं, हे सगळं समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सातेरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं कसबा बीड हे कोल्हापूरच्या पूर्वेला 17 किलोमीटर अंतरावर असलेलं एक प्राचीन गाव आहे। या गावात अनेक प्राचीन वास्तू आहेत, ज्यामध्ये प्राचीन मंदिरं, शिलालेख, देवी देवतांच्या कोरीव मूर्त्यांचा समावेश आहे। गावातील मंदिरांमध्ये आजही या मूर्त्या पाहायला मिळतात, ज्यामध्ये प्रामुख्याने महादेवाच्या आणि नागाच्या मूर्त्या आढळतात। येथील हरेश्वर मंदिर, बहिरेश्वर मधील कोटेश्वर मंदिर तसेच कसबा बीड मधील बिडेश्वर मंदिर हे त्यापैकीच काही प्रमुख मंदिरे आहेत। दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरांमध्ये मोठा जल्लोष असतो। पंचक्रोशीतील लोक महाशिवरात्रीला या गावात येत असतात। पण गेल्या काही वर्षांपासून हे गाव सोन्याच्या पावसामुळे प्रसिद्ध झालंय। पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात पडणाऱ्या पावसात येथील गावकऱ्यांना सोन्याच्या काही मुद्रा, नाणी सापडतात। स्थानिक भाषेत त्यांना बेडा म्हटलं जातं। बेडा हा एकदम लहान असतो, त्याचं वजनही साधारण 1 ग्रॅमच्या आसपास असतं, पण त्यावर केलेलं नक्षीदार काम आणि त्याची घडाई ही मनमोहक असते। सुनीता कुरणे यांना सापडलेल्या बेड्यावरही असंच नक्षीदार काम केलेलं आहे। एका बाजूला त्रिशूळ आणि नागाची प्रतिमा दिसून येते, तर दुसऱ्या बाजूनं चवळीच्या प्रमाणे अर्धगोल सपाट भाग आहे। गावातील महाराकी परिसरात राहणाऱ्या संतोष वरुट यांनाही त्यांच्या शेतात काम करताना 7 मिमीचा एक बेडा मागील वर्षी सापडला होता। अशा प्रकारेच अक्काताई जाधव आणि तानाजी यादव यांनाही मृग नक्षत्राच्या पावसात सोनं सापडलं होतं। या सोन्याच्या पावसामुळे अनेक जण या गावाला भेटी देतात, तर काही इतिहास संशोधकही या सोन्याच्या पावसाचा शोध घेतात। गावातील लोकांची या सोन्याच्या पावसाच्या मागे दैवी चमत्कार असल्याची भावना आहे। त्यांच्या मते दैवी शक्तीमुळेच त्यांना हे नाणे मिळतात। त्यामुळे अनेक जण या नाण्यांना देव्हाऱ्यात ठेवून त्याची पूजा अर्चना करतात, तर काही जण सापडलेल्या सोन्याच्या अंगठ्या तयार करून बोटांमध्ये घालतात। पण अभ्यासकांच्या मते यामागे काही दैवी शक्ती नसून हे प्राचीन काळातील राजाचं सोनं आहे। प्राचीन काळात साधारण 10 ते 11व्या शतकात या गावात शिलाहार राजाचं राज्य होतं। नदीकाठी बसलेल्या या गावाला त्या काळी तारेवाडी बीड म्हणून ओळखलं जात होतं। तारवाडी म्हणजे नदी काठ आणि बीड म्हणजे लष्कर, अशी या नावामागची गोष्ट आहे। शिलाहार राज्याचा राजा भोज याने या गावाची निर्मिती केली असल्याचं सांगितलं जातं। कोल्हापूरच्या भागात असलेल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी त्याने कसबा बीड मध्ये सैन्यासाठी लष्करी तळ तयार केला होता। त्यामुळे या ठिकाणी त्याचं येणं जाणं चालूच असायचं। त्याचबरोबर लढाईवरून आलेल्या सैन्यही या लष्करी तळावर विश्रांती करत होतं। पुढे राजा भोजने कसबा बीडला आपल्या राज्याची राजधानी बनवलं आणि राज्याचा सगळा कारभार या ठिकाणाहूनच चालवला जाऊ लागला। भोज हा त्या काळातील समृद्ध आणि धनाढ्य राजा होता। जेव्हा गावातून त्याची स्वारी निघायची तेव्हा त्यावर सोन्याच्या मुद्रांचा वर्षाव केला जात होता। परंतु पुढे 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार राज्याचं राज्य संपुष्टात आलं आणि कसबा बीड या गावावर सिंघनदेव राजवटीने साम्राज्य केलं। हे देखील त्या काळातील एक समृद्ध राजघराणं होतं। शिलाहार राज्याची परंपरा या घराण्यानं ही पुढे कायम ठेवली। त्यांच्याप्रमाणेच या घराण्यातील राजाही स्वारीत सोन्याच्या मुद्रा उधळत होता। त्यामुळे कसबा गावातील जमिनीत मोठ्या प्रमाणात हे नाणे आणि मुद्रा विखुरलेल्या आहेत। मृग नक्षत्राचा पाऊस पडण्याआधी शेतकरी शेतीची मशागत करत असतो। तो आपल्या जमिनीला भुसभुशीत करण्यासाठी नांगरणी करतो। याच नांगरणीच्या वेळी जमिनीच्या खाली दडलेल्या त्या सोन्याच्या मुद्रा जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन पडतात। मात्र जमीन नांगरणी करताना त्या मातीने माखलेल्या असल्यामुळे दिसत नाहीत आणि जेव्हा मृग नक्षत्राचा पाऊस पडतो तशा त्या मुद्रा चमकायला लागतात। त्यामुळे शेतात काम करत असताना त्या स्पष्टपणे दिसून येतात। यालाच कसबा गावातील लोक सोन्याचा पाऊस म्हणतात। पण गावकऱ्यांचं म्हणणं आहे की शेतातच नाही तर घराच्या छतावर, कठीण खडकांवर अशा प्रकारच्या मुद्रा सापडत असतात।
मग अशा ठिकाणी या मुद्रा कशा पोहोचतात? या नक्कीच पावसातून पडत असाव्या असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पण अभ्यासकांचा यामागे वेगळा दृष्टिकोन आहे. त्यांच्या मते या मुद्रा अतिशय लहान आहेत. त्यामुळे नांगराच्या वेळी जे पक्षी नांगराच्या मागे फिरत असतात ते पक्षी या मुद्रा गिळून घेतात आणि त्यांच्या विष्ठेतून त्या बाहेर पडतात. त्यामुळे घरावर किंवा अन्य ठिकाणी या मुद्रा आढळून येतात. मात्र यावर ठोस असा पुरावा अजून तरी दिला गेलेला नाहीये. पण हे नक्की आहे की कसबा गावात कधी काळी सोन्या चांदीने समृद्ध राजाचं राज्य होतं. कारण काही वेळा घराचं बांधकाम करताना केल्या जाणाऱ्या खोदकामातही हे सोनं सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. आणि गावात अनेक प्राचीन मंदिरं आहेत ज्यामध्ये 11व्या शतकातील शिलालेख सापडतात. या काळातील परंपरेच्या खुणाही या मंदिराच्या परिसरात पाहायला मिळतात. त्यामुळे या सोन्याचा नेमका उगम कोणता आहे यावर संशोधक अजून अभ्यास करत आहेत. मात्र इतकं सर्व काही असूनही पुरातत्व विभागाने या गावाच्या प्राचीन वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. या गावाला प्राचीन वारसा स्थळ घोषित करून पुरातत्व विभागाने या ठिकाणांची देखरेख करावी अशी अभ्यासकांची मागणी आहे. बाकी तुम्हाला या सोन्याच्या पावसाबद्दल काय वाटतं? खरंच असा पाऊस पडतो का ही एक आख्यायिकाच आहे? हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.